या कार्यक्रमाला भालेराव भावकी दिवडगावचे सन्माननीय दिलीप भालेराव, महेंद्र भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत श्रद्धांजली वाहण्यासाठी। त्यानंतर मी संत तुकाराम कारखाना मावळ मुळशीचे संचालक, त्याचप्रमाणे मावळ तालुका आरटीआयचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मण भालेराव हे आदरांजली वाहतील अशी मी त्यांना विनंती करतो। महात्मा भगवान रणजित राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी आमचे दादा आदरणीय दिवंगत विठ्ठल भाऊ भालेराव यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। आजच्या पुण्यानुमोदन दिनाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भालेराव साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्या दादांवर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित सर्व परिवार, अतिशय प्रेमळ स्वभावाचे आमचे दादा आपणातून गेल्याने आपल्या सर्वांना दुःख झालेलं आहे आणि या दुःखामध्ये, भालेराव परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत। मी देखील या दुःखामध्ये, माझं कुटुंब आणि मी या दुःखामध्ये सहभागी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि बौद्ध धम्म याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आमच्या दादांनी मुंबईचे आपले गाव मावळ दिवडपर्यंत केलेलं आहे आणि त्याचं अनुकरण आपण सर्वांनी करावं अशी त्यांना कधी श्रद्धांजली करेल। स्वभावाने जरी कडक असले तरी त्यांच्या मनामध्ये प्रेम भावना ही अतिशय जागृत होती। मी अतिशय जवळून त्यांच्याशी संपर्कात होतो। माझ्या आईच्या मामांचे चिरंजीव आहेत ते, माझ्या आईचे सख्खे मामा भाऊ भालेराव आणि त्यांचे हे चिरंजीव आपणातून गेल्यानं आपल्या सर्वांना दुःख होणं साहजिक आहे। गावाही असताना शहरामध्ये येऊन त्यांनी शासकीय नोकरीमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना आपल्या कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार देत असताना समाजामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरण्याचं काम त्यांनी केलं आहे। त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली, मुलगा जीवन आणि नातवंड या सर्व नातेवाईकांना या दुःखातून मुक्त करण्याची शक्ती भगवान गौतम बुद्धांच्या विचारातून मिळव अशी मी प्रार्थना करतो। या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आमचे मामांचे चिरंजीव विनोद सोनवणे, त्याचबरोबर अरुण मूर्ती या सर्व मान्यवरांच्या वतीनं, त्याचबरोबर माझ्या भालेराव परिवाराच्या वतीनं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ कमिटीच्या वतीनं संत तुकाराम सहकारी साखर करताना मावळ मुळशी याचा संचालक या नात्यानं आमच्या दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि याच ठिकाणी थांबतो। पुढील एक कार्यक्रम असल्याने आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि मी पुढील कार्यक्रमाला जातो याची आपण या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। या आदरांजली सभेसाठी सन्माननीय संगदीप केदारे, अविनाश कदम, प्रकाश दुपारगुडे, त्यांचे सहकारी विलास काळे, बरीच मंडळी आदरांजली सभेसाठी या ठिकाणी उपस्थित झाले। या सर्वांच्या वतीने देखील मी श्रद्धांजली अर्पण करतो।